अंधश्रद्धेचा बाजार मांडून महिलांचं शोषण करणाऱ्या भोंदू खराच्या कृत्यांबाबत आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। दुनिया झुकती है बस झुकाने वाला चाहिए असं म्हणत खरातनं अनेक धक्कादायक कबुली दिलेल्या आहेत। तसंच जेलमध्ये राहून सुद्धा खरातचा माज मात्र अद्यापही उतरलेला नाहीये। बघूया। दुनिया झुकती है बस झुकाने वाला चाहिए। जेलमध्ये अशोक खरातचा माज कायम। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी खरातच्या अनोख्या ट्रिक्स। जेलमध्ये पोलिसी खाक्या दाखवल्यानंतरही अशोक खरातचा माज कायम आहे। आध्यात्मिक गुरूचा बुरखा पांघरलेला आणि महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेणारा भोंदू खरात चौकशीत म्हणतोय, दुनिया झुकती है बस झुकाने वाला चाहिए। अशोक खरातची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे। वेगवेगळ्या गुन्ह्यात अशोक खरात चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय। मात्र कोठडीत असूनही त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही। उलट तपासादरम्यान खरातनं पोलिसांना दिलेली कबुली ही धक्कादायक आहे। दुनिया झुकती है बस झुकाने वाला चाहिए अशी कबुली खरातनं एसआयटीच्या चौकशीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चमत्कार, वशीकरण नाही तर हात चलाखी केल्याचंही खरातनं सांगितलं। धमकावत आणि हात चलाखीनं आकर्षित करून महिलांचं लैंगिक शोषण केल्याची कबुली त्यानं दिली। विज्ञानातल्या काही ट्रिक्सचाही वापर केला। लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून फसवणूक केल्याचंही खरातनं चौकशीत सांगितलं। महिलांच्या लैंगिक शोषणासोबत अशोक खरातवर वेगवेगळ्या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे एसआयटी कडून त्याची दररोज चौकशी करण्यात येते। या चौकशीतून खरात त्याच्या काळ्या कारनाम्यांची कबुलीही देतोय। महिलांच्या मानसिकतेचा फायदा घेत हात चलाखीनं फसवणूक केल्याची कबुली खरातनं चौकशीत दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। खरातने एवढं कर्म केले, जे चुकीचे पाप केलेले आहेत की आता त्याला अटक झालेली, त्याची सुटका नाहीच आहे। पण तरी सुद्धा त्याला जर माज असेल आणि तो म्हणत असेल की दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, तर आता खरातला पोलिसांनी झुकवलेला आहे आणि तो झुकलेलाच आहे। त्यामुळे आता हे जे त्याला झुकावं लागलंय ते कायमस्वरूपी झुकावं लागलेलं आहे। आणि तुम्ही जर चुकीचं काम केलं तर मात्र तुम्हाला आता सुटका नाही। तुम्हाला तिथं पोलिसांनी झुकवलेलं आहे, तुम्हाला कायद्याने झुकवलेलं आहे। पण त्याचा जो माज आहे ना, तो उतरवण्याचं काम आता पोलिसांनी करणं गरजेचं आहे। भोंदू बाबा अशोक खरातनं विज्ञानाचा वापर प्रगतीसाठी नाही, महिलांच्या शोषणासाठी केल्याचं चौकशीतून सिद्ध झालं। भोंदू खरात हातचलाखी करत असल्याचं आधीच अनिसच्या लक्षात आलेलं होतं। त्यामुळे त्यांनी अशोक खरातला काही वर्षांपूर्वी आव्हान दिलं होतं। मात्र खरातकडून त्यावेळी अनिसला कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता आणि समितीचा पहिल्यापासून चमत्काराला विरोध राहिलेला आहे। त्यावेळेस आमचं 11 लाख रुपयाचं आव्हान होतं, तर ते आव्हान देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो। आता जवळ 21 वर्षांनंतर खराचा एक मोठा भस्मासूर या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसतो। एक साधा तांत्रिक मांत्रिक चमत्कार करणारा बाबा आता मात्र महिलांचं मोठ्या प्रमाणामध्ये लैंगिक शोषण करताना आपल्याला दिसतो। त्याचबरोबर राजकारण्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी त्याच्याकडे झालेली आपल्याला दिसते। ज्योतिषाचं माध्यम त्यांनी वापरलेलं आहे। त्यामुळे हा एक भस्मासूर जो निर्माण झालेला आहे, ह्या भस्मासुराच्या अनुषंगानं मला वाटतं की महाराष्ट्रातील जनतेने किंवा सर्वच जनतेनं या ठिकाणी मोठा धडा घेणं गरजेचं आहे आणि अशा अंधश्रद्धांपासून, स्वतःच्या फसवणुकीपासून आणि स्वतःच्या शोषणापासून आपण दूर राहणं मोठं गरजेचं आहे असं मला वाटतं। भोंदू बाबा अशोक खरातकडे गेल्यास भविष्य अधिकच चांगलं होईल या हेतूनं अनेक लोक खरातच्या दारात गेले। मात्र खरातकडे जाणाऱ्या लोकांचं भविष्यच आता अंधारात गेले। कारण खरातकडे कोणतीही विद्या नव्हती, तो केवळ हातचलाखी आणि विज्ञानातल्या ट्रिक्सचा वापर करून लोकांना फसवत होता। त्यानं खुद्द चौकशीमध्ये कबुली दिल्याचीही माहिती आहे। मात्र त्याचबरोबर आता खरातचा माज उतरवणं तेवढंच गरजेचं आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।